नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आनंदीच्या विचारांमध्ये खूपच दुःखी झालेला असतो आणि खूपच इमोशनल असतो. सार्थककडे आता आनंदीच्या सगळ्या वस्तू असतात आणि सार्थक आनंदीच्या त्या सगळ्या वस्तू पाहत त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि इमोशनल देखील झालेला असतो. त्या वस्तू पाहता सार्थकला त्याच्या जुन्या आठवणी आठवत असतात. सार्थकने जेव्हा आनंदीला धागे घेऊन दिले होते तो प्रकार आठवत असतो आणि सार्थकला तेव्हा आनंदी किती खुश होती तो सगळा प्रकार आठवत असतो. ते सगळे धागे, कलर, ब्रश, आनंदीने काढलेल्या पेंटिंग्स, त्यांचे फोटो, ते सगळं पाहता सार्थक खूप रडत असतो आणि आनंदीच्या आठवणींच्या जगामध्ये पूर्णपणे गुंग झालेला असतो. सार्थककडे एक कागद असतो आणि त्या कागदावरती आनंदीच्या हाताचा छाप असतो. सार्थक ते सगळं पाहतो आणि स्वतःच्या हाताचा छाप सुद्धा तिथे ठेवून बघत असतो. सार्थक त्या सगळ्या वस्तू एका बॉक्समध्ये पॅक करत असतो. आता सार्थक त्याच्या वॉलेटमधला आनंदीचा फोटो सुद्धा काढतो आणि आनंदीच्या सगळ्या आठवणी त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवत असतो. सार्थकला आनंदी आणि त्याच्यामधले प्रेमाचे क्षण, दुःखाचे क्षण सगळं काही आठवत असतं. सार्थकच्या त्या सगळ्या आठवणी एकदम अशा उफाळून आलेल्या असतात. सार्थक त्या सगळ्या वस्तू बॉक्समध्ये पॅक करून ठेवतो आणि मग त्याच्यानंतर सार्थक तिकडनं जाऊ लागतो. तेवढ्यात लगेच मागणं सुखदा येते आणि सार्थकला आवाज देते. सुखदाला पाहता आता सार्थक लगेच तिच्याशी बोलू लागतो. सुखदा, आज मी माझ्या आयुष्यातल्या आनंदीच्या सगळ्या आठवणी काढून टाकल्या. आता मी पूर्णपणे फक्त तुझा आहे. सुखदाला सुद्धा सार्थकचं ते सगळं बोलणं ऐकता खूप छान वाटतं. ते दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी, अण्णा, मनोज हे तिघे सुद्धा गणपती बाप्पाला घरी घेऊन आलेले असतात आणि सगळे खूपच खुश असतात. त्यानंतर आनंदी गणपती बाप्पाचा गजर करत असते. सगळे गणपतीच्या नावाचा गजर करत असतात. आता त्याच्यानंतर दाराशी आल्यानंतर मालती गणपती बाप्पाचं औक्षण करते आणि त्यांचा थाटातच घरामध्ये प्रवेश होतो. त्याच्यानंतर सगळेच खूप खुश असतात आणि गणपती बाप्पाचं थाटामाटामध्ये घरामध्ये आगमन करत असतात. त्यानंतर मनोज आणि अण्णा दोघेही मिळून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात आणि गणपती बाप्पाचा त्याच्यानंतर चेहरा दाखवतात. गणपती बाप्पाची ती सुरेख मूर्ती पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो. गणपती बाप्पाचे सगळे जय जयकार करतात आणि मनोभावे त्यांची प्रार्थना करत असतात. मालती आता बाप्पाचे आशीर्वाद घेत त्यांच्यासमोर विनंती करत म्हणत असते की बाप्पा, मी तुझी मनोभावे सेवा करेल, पण मला माझ्या आनंदीचा संसार पुन्हा एकदा फुललेला पाहायचा आहे. माझी एवढी इच्छा पूर्ण कर. त्याच्यानंतर अण्णा सुद्धा आनंदीसाठी प्रार्थना करत म्हणतात की देवा, आनंदी काय करते ना हे तिलाच काही कळत नाहीये. तिला सद्बुद्धी दे आणि तिला लढण्याची सुद्धा ताकद दे. आणि मनोज सुद्धा आनंदीसाठी प्रार्थना करत खूपच इमोशनल होत प्रेमाने आनंदीकडे पाहत असतो आणि मनोज सुद्धा देवासमोर आनंदीसाठी गाऱ्हाणं घालत म्हणतो, देवा, मी आनंदीला खूप छळलंय, पण मात्र आता खूप मनापासून वाटतंय की तिच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत आणि ती जर सार्थक रावांपासून दूर जर झाली ना तर ती कधीच सुखी नाही होऊ शकत. म्हणून देवा, तू काहीही कर, पण मात्र त्यांच्या दोघांना एकत्र आण. त्याच्यानंतर मनोज सुद्धा बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि देवाचे आशीर्वाद घेतो. त्यानंतर आता आनंदी आशीर्वाद घेत बाप्पाची प्रार्थना करत म्हणते, बाप्पा, मी आतापर्यंत फक्त तुझ्याकडे एकच गाऱ्हाणं मागत आले, ते म्हणजे फक्त आणि फक्त सार्थक सरांचं सुख. पण मात्र आता मी स्वतःसाठी काहीतरी मागतेय. बाप्पा, तू ते नक्की पूर्ण कर. बाप्पा, मला सार्थक सरापासून दूर राहण्याची शक्ती दे. सार्थक सर आणि सुखदाचे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. आता आनंदी सुद्धा बाप्पाचे आशीर्वाद घेते. सगळेच बाप्पाचे प्रेमाने आशीर्वाद घेत असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे आदर्श बाप्पाच्या आगमनाची खूपच छान प्रकारे तयारी करत असतो. तर सुखी आदर्शकडे येते आणि आदर्शला म्हणते की ब्रो, आपण बाप्पाला आणायला निघायचं का? पण मात्र सुखी खूपच छान तयार झालेली असते आणि ती खूपच खुश असते. तर आदर्श लगेच सुखीला चिडवत म्हणतो, काय सुखी मॅडम, आज तर एकदम पौर्णिमेच्या चंद्रासारखं हास्य फुललंय तुमच्या चेहऱ्यावर. सुखी आता आदर्शला म्हणत असते, वा ब्रो, तू आता कविता वगैरे करायला लागलास. याच्यावरती आदर्श सुखीला उत्तर देत म्हणतो, अरे मी आपला डॉक्टर माणूस, मला फक्त दुसऱ्याच्या काळजाची ना धडधड समजते आणि मी त्याचं काहीतरी वेगळंच कारण सांगतो. पण मला माहिती नाही या, आपल्या जवळच्या व्यक्तीला बघितल्यानंतर असं काहीतरी होतं. पण मात्र सुखी म्हणत असते, अरे वा ब्रो, चांगला अनुभव आहे तुला. पण मात्र आदर्शचं सुखीला म्हणणं असतं की तो अनुभव आहे खरी, पण मात्र तो अनुभव घेण्याची आता मला परत कधीच इच्छा नाहीये. सुखी कारण विचारते, पण मात्र आदर्श टॉपिक चेंज करत म्हणतो, तू ते सगळं सोड, पण मात्र मला एक सांग, तुझ्या चेहऱ्यावरती एवढा आनंद का फुललाय? आता सुखी शांतपणे आदर्शला सांगू लागते की ब्रो, काल अरे खूप छान गोष्ट घडली. सार्थकने ठरवलंय की आनंदीला विसरायचं आणि तिच्या आठवणींना खऱ्या अर्थाने कुलूप लावायचं. सार्थकने खऱ्या अर्थाने आनंदीपासून मूव्ह ऑन व्हायचं ठरवलंय. मग आदर्शला देखील हे काय पटलेलं नसतं. पण मात्र सुखीसाठी आदर्श म्हणतो की एकदम छान, हे तर उत्तमच झालं.
म्हणजे सार्थक पूर्णपणे आनंदीला विसरण्याचा प्रयत्न करतोय ना, खूप छान गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर सार्थक सुद्धा तयार होऊन येतो आणि आदर्श सुखीला म्हणतो की चला निघायचंय ना बाप्पाला आणायला. तर मग सुखी, सार्थक, आदर्श हे तिघे सुद्धा बाप्पाला आणायला जातात. इकडे दुसरीकडे आनंदीच्या घरी बाप्पाची आरती होते आणि आता आनंदी सगळ्यांना आरती आणि प्रसाद देत असते. आनंदी सगळ्यांना मोदकाचा प्रसाद देते आणि मग त्याच्यानंतर इकडे मनोज लगेच मोदक पाहत म्हणतो की अरे वा, किती वर्षानंतर मोदक खातोय मी. तर मग लीना लगेच म्हणते, हां, जणू काय मी मोदकच नाही केले असं करताय. पण मात्र मनोजचं म्हणणं असतं की तुझ्या हातचे मोदक वेगळे आणि आनंदीच्या हातचे मोदक वेगळे. लीनाचं म्हणणं असतं म्हणजे मला मोदक नाही येत का बनवता? बरं ठीक आहे, मी तुमच्याशी ना आता एक शब्दसुद्धा बोलणार नाहीये. अण्णा देखील म्हणत असतात, लीना तू एकदम बरोबर करतेस, याला असंच पाहिजे. आणि आनंदी सुद्धा म्हणत असते, नाहीतर काय, इतके दिवस वहिनीच तर मोदक बनवत होत्या आणि त्यांनी कित्येक वेळा मोदक बनवले असतील. पण मात्र दादाला ना कौतुक करायला काही जमत नाही. आता मनोज त्यांच्या बोलण्याला वैतागतो आणि आनंदीला म्हणतो, अगं उलट आनंदी, मी तुझ्या मोदकाचं कौतुक करत होतो आणि तू उलट भांडणं काय लावून देतीयस? आनंदीचं म्हणणं असतं, अरे मग वहिनी सुद्धा उत्तम मोदक बनवते ना. तर मग आनंदीचं हे सगळं बोलणं पाहता मनोज लगेच लीनाला म्हणतो, राणी सरकार मला क्षमा करा. तर मग आता मनोजचं हे सगळं बोलणं पाहता लीना गालातल्या गालात हसत असते आणि आता मनोजला म्हणते की तुम्हाला अजिबात क्षमा नाही मिळणार. तर मग आता मनोज लगेच इमोशनल ड्रामा करत बाप्पाला म्हणतो, बघा ना देवा, ऐन सणासुदीच्या काळामध्ये आमची बायको आमच्यावरती रुसून बसलीये. आता मी सुद्धा ठरवतो की जोपर्यंत आमची बायको आमच्याशी बोलणार नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा मोदक खाणार नाही. आणि मनोज लगेच मोदक खाऊ लागतो. तर लीना लगेच मधून मनोजच्या हातामधला मोदक घेते आणि त्याला म्हणू लागते, कशाला खाताय मोदक? तसंही इतके वर्ष खूप मोदक खाल्ले, आता नाही खाल्लं तर काय बिघडलं? आनंदी सुद्धा लगेच चिडवत म्हणते, म्हणजे आता दादाच्या वाट्याचं मोदक खायला मी मोकळी. त्याच्यानंतर ती सगळी मस्करी होते. मनोज आनंदीच्या ताटामधला मोदक घेतो आणि लीनाला भरवत म्हणतो की हा मोदक तुला, माझा संसार ना असाच गोड कर. आणि त्याच्यानंतर मालती लीनाला सुद्धा मोदक भरवायला लावत असते. त्यांची सगळी गडबड चालू असते. तेवढ्यातच लगेच आनंदीच्या फोनवरती फोन येतो आणि आनंदी फोन पाहता फक्त शांत राहते. मग त्यानंतर सुकी, सार्थक आणि आदर्श हे तिघेही मिळून बाप्पाला घरामध्ये आणत असतात आणि बाप्पाचा तिघेही जय जयकार करत असतात. मग त्याच्यानंतर बाप्पा घरामध्ये प्रवेश करणार. तेवढ्यातच लगेच मागणं आनंदी येते. आनंदीला पाहता सगळेच लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. आनंदी समोर येते आणि बाप्पाचे आशीर्वाद घेते. त्यानंतर सार्थक इमोशनल होत आनंदीकडे पाहत असतो आणि सुखी कल्याणी समजून आनंदीकडे पाहत असते. तेवढ्यात लगेच आनंदीला पाहता आई म्हणते की आनंदी तू. तर मग सुखीलाही समजल्यानंतर सुखी लगेच आनंदीकडे आश्चर्याने पाहू लागते. तर मग आनंदी म्हणते, नमस्कार, मी कल्याणी, सुखदाची मैत्रीण. मग त्याच्यानंतर सुखदा सुद्धा सांगू लागते, मी सगळ्यांची ओळख करून देते, ही माझी कल्याणी ताई. आणि कल्याणीला म्हणजेच की आनंदीला ओळख करून देते की ही माझी सुधा मावशी. शालखा, रुंदा, आदर्श यांच्या तिघांची सुद्धा ओळख करून देते आणि आनंदी त्यांना नमस्कार करते. मग त्याच्यानंतर आता सुखी सुधाला म्हणते, सुधा मावशी, मी गणपतीच्या निमित्ताने कल्याणीला इथे तुम्हा सगळ्यांना भेटायला बोलवलंय. मला खूप आग्रह करावा लागला, खूप रिक्वेस्ट केले, कन्व्हिन्स केला आणि मग कुठे मॅडम तयार झाल्या. तर मग आता कल्याणी आली, त्याच्यामुळे सुखी सुद्धा खूप खुश असते आणि म्हणत असते, कशी वाटली माझी कल्याणी ताई? आनंद झाला ना तुम्हा सगळ्यांना तिला भेटून? माझी कल्याणी ताई ना खरंच खूप छान आहे. आश्रमामध्ये असताना ती खूप मनापासून सगळ्यांची सेवा करते आणि कोणाला जर काही काम असेल ना तर सगळ्या प्रॉब्लेम्सकडे कल्याणी ताईकडेच धावतात. तिच्या निष्ठेने आणि मेहनतीने आश्रमाला खूप अवॉर्ड्स मिळालेत. लोकांची सेवा करून माझ्या कल्याणीताईने आश्रमाचं मंदिर केलंय. तर सुखदा कल्याणीचं म्हणजेच की आनंदीचं खूपच कौतुक करत असते. तर मग आनंदी सुखदाला शांत करत म्हणते, सुखदा अगं बास, किती कौतुक करशील? आता बाप्पाला घरामध्ये विराजमान तर होऊ देत. त्याच्यानंतर आता सुखदा सुधाला म्हणते, मावशी तू औक्षण करून घे. पण मात्र सुधा सुखदाला म्हणत असते, अगं सुखदा, मला असं वाटतंय की तू औक्षण करावं. पण मात्र सुखदाला औक्षण करणं हे नीट जमतच नसतं. त्याच्यामुळे सुखदा म्हणते की मला नाही नीट जमणार, पण मात्र आपण कल्याणीताईला करू देऊयात का? तर आता सगळेच लगेच चच्चेऱ्याने इकडे कल्याणीकडे म्हणजेच की आनंदीकडे पाहत असतात. आनंदी नाही नाही म्हणत असते. पण मात्र सुखदा म्हणत असते, अगं सार्थक, आणि माझ्या आयुष्यामध्ये आनंद फक्त तुझ्यामुळे आलाय, कारण तूच तर मम्मा डॅडाला कन्व्हिन्स केलं होतंस. मला असं वाटतंय की तू परफेक्ट आहेस, तूच औक्षण करावंस. आणि आता सुखदाच्या या सगळ्या बोलण्यापुढे आनंदीचा सुद्धा नाईलाज होतो आणि आता आनंदी बाप्पाचं औक्षण करू लागते. आनंदी आता सुधाकडून औक्षणाचं ताट घेत असते. आता सुखीच्या आनंदापुढे सुधाचा सुद्धा नाईलाज होतो आणि सुद्धा औक्षणाचं ताट आनंदीला देते. तर मग आनंदी सार्थकचे पाय धुते, सार्थकच्या पायाची पूजा करते
आणि आनंदीच्या हाताने स्वतः राज्याध्यक्षांच्या बाप्पाची पूजा होते. सार्थक सुद्धा इमोशनल होत आता आनंदीकडे पाहत असतो. मग त्याच्यानंतर आनंदी गणपती बाप्पा म्हणते आणि सगळे मोरया म्हणतात. त्याच्यानंतर सार्थक आणि आदर्श दोघेही म्हणून बाप्पाची स्थापना करतात आणि सगळे बाप्पाची जय जयकार करत बाप्पाचं आगमन करतात. त्याच्यानंतर आता आनंदी स्वतःशी बाप्पाला म्हणत असते, या घरामधून आनंदी म्हणून बाहेर पडले होते आणि आता कल्याणी म्हणून प्रवेश करतीये. माझ्यामुळे या घरामध्ये खूप अडीअडचणी निर्माण झाल्या होत्या असं सगळ्यांचं म्हणणं आहे, पण या घराला मीच सुख शांती आणि समाधान मिळवून देणार. त्याच्यानंतर आता वृंदा स्वतःशीच आनंदीकडे पाहत विचार करत असते की आनंदी कल्याणी म्हणून इथे का आली असेल, तिला नेमकं करायचं काय आणि तिच्या डोक्यात काय चाललंय. इकडे शलाका सुद्धा स्वतःशीच विचार करत असते की आनंदीचा या सगळ्यामध्ये काही डाऊट तर नाहीये ना, का आली असेल नेमकं ही इथे. मग त्याच्यानंतर इकडे सुद्धा स्वतःशीच विचार करत असते, आम्ही इथे सुखदा आणि सार्थकच्या लग्नाची तयारी करतोय, आनंदी आता इथे नेमकं का आली असेल. माझा मुलगा 6 वर्षांनी आता कुठे इथे आनंदात आहे. आता पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरचं हे हसू हिसकावलं जाऊ देऊ नकोस रे देवा. आणि सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की आनंदी नेमकं का आलीये आणि तिचा नेमकं काय हेतू आहे. त्याच्यानंतर सुखी आता सुधाला म्हणते, बघ ना मावशी, तुम्हाला म्हणत होती ना की तुला कल्याणी ताईला भेटायचंय, बघ ना आज किती छान योगायोग येऊन गेला. इकडे बाप्पाचं आगमन झालं आणि दुसरीकडे माझ्या कल्याणी ताईचं. त्याच्यानंतर आनंदी जरा शांतच असते आणि ते त्या औक्षणाचं ताट सुखदाच्या हातामध्ये देते आणि सुधाच्या पाया पडू लागते. पण मात्र सुधा आनंदीला थांबवते आणि तिला म्हणते, नको पडू पाया, त्याची काहीच गरज नाहीये. आता आनंदी सुद्धा शांतच राहते, ती नाही पडत परत पाया. तेवढ्यात त्याच्यानंतर आदर्शच्या फोनवरती फोन येतो आणि आदर्श फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जातो. त्याच्यानंतर सुखी शालाका आणि वृंदाची ओळख करते. तर मग वृंदा लगेच मध्येच म्हणते, अगं आमची जुनी ओळख आहे, आम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही. सुखी विचारत असते की तुमची कशी काय जुनी ओळख, आणि सगळेच आश्चर्याने आनंदीकडे पाहत असतात. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर सुखी सार्थकची ओळख करून कल्याणीला देत म्हणते की कल्याणीताई हा माझा सार्थक आणि ही माझी कल्याणीताई. पण मात्र आनंदी सुखीला शांतपणे म्हणते, अगं आम्ही भेटलोय की आधी. तर सार्थक सुद्धा म्हणतो, मी पण तेच म्हणत होतो, ओळख आहे आमची आणि आय होप ह्या आम्हाला विसरल्या नसतील. तर आनंदी सुद्धा म्हणते की मी नाही विसरली आहे तुम्हाला. सुखी खूप खुश असते, पण मात्र सुद्धा आश्चर्याने सार्थक आणि आनंदीकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या साई मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.